श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्रीपाद श्री वल्लभाय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा। जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा। तुझे जे चिंतन करीती तया विघ्ने न बाधती। सकळाभिष्टे साधती अविलंबेसी। सकल मंगल कार्यसी प्रथम वंदी जे तुम्हासी। चतुर्दश विद्यांसी स्वामी तुझी लंबोदरा। हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती। सकळाभिष्टे साधती तुझे नि प्रसादे। समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक। तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयाचे। माझे मनीची वासना तू अपूर्वावी गजानना। साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता। नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण। 14 विद्यांचे निदान शरणांगत वर प्रदा। माझे अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे। पूर्ण दृष्टीने पावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा। आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी। पुस्तक विना जिचे करी हंस वाहिनी असे देखा। विद्या वेद शास्त्रांशी अधिकार जाणा शारदेसी। ती वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा। म्हणून नमितो तुझे चरणी प्रसाद व्हावे मज स्वामिनी। राहुनिया माझी आवानी ग्रंथी रिगू करी आता। गुरुचे नामी तुझी स्थिती मनती नृसिंह सरस्वती। या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न। द्यावे माते वरदान ग्रंथी रिगू करी आता। आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्म विष्णू शिवांसी। विद्या मागेन मी तयांसी अनुक्रमे करोनी। चतुर्मुखे असती ज्यासी करता जो का सृष्टीसी। वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे। आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी। लक्ष्मी सहित हरनिशी क्षीरसागरी असे जाना। आता नमो शिवासी धरिली गंगा मस्तकेसी। पंचवक्र दशभुजसी अर्धांगी असे जगन्माता। वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी। वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा। नेने कवित्वाचे कैसे म्हणून तुम्हा विनवित असे। ज्ञान द्यावी जी भरवसे आपुला दास म्हणून। न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार। भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी। समस्त तुम्ही कृपा करणे माझे वचना सहाय्य होणे। शब्द व्युत्पत्ती ही नेने कवी कळ तुम्ही प्रतिपाळा। ऐसे सकळिका विनवोनी मग द्यायले पूर्वज मनी। उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे। आपस्तंभ शाकेसी गोत्र कौंडिन्य महाऋषी। साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासाव। नमिता जनक जननीसी नंतर नमू श्री गुरुसी। झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया। गंगाधराचे कुशी जन्म झाला परेसी। सदा द्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर। म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार। श्रुतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी। तावन मात्र माझी मती नेने काव्य व्युत्पत्ती ही। जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगत असे। पूर्वांपरामचे वंशी श्री गुरु प्रसन्न हरनिशी। निरोप देती माते परेसी चरित्रा फुले विस्तारी। श्री गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानू। श्रेय वृद्धी पाव विनारापणू श्री नृसिंह सरस्वती। त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर। कवन जाणे याचा पार चरित्र कवना न वर्णवे। चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैची वाचे। आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे। ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी कथा असे गोड। लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परेसा। ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य मनोहरी।
स्त्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करुनी निसंदेह सात दिनी ऐकता बंधना तुटे जाना निदान लादे अप्रयासी तरी का कष्टी जे सायसी विश्वास माझी या बोलासी ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवितसे बळे श्री गुरु स्मरणाचे बले अनुभव हो सकळिक गुरु चरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानू स्तोत्र करुणी सावधानो एक चित्ते परेसा श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगे नायका एक चित्ते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा से थोरू जाणती लोक चौराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रधारा धन संपत्ती जे जे इच्छले होय धना लादून या संतान नाव ठेवी ती नामकरण संतोष रूपे येऊन पावतीचारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गणी सदा द्याये श्री गुरुसी असे मनी व्याकुळित चिंते वेष्टीला से बहुत गुरु दर्शन जाऊ म्हणत निर्वण मानसे निघाला निर्धार करुनी मानसी मने पायीन श्री गुरुसी आत्मा सांडेन देहासी जड रूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची या हे वा मनी धोरणी पाहावा गुरुमूर्तीचा दाखवा कृपाळुवा सर्व भूती अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुली वाणी कष्टाला भक्त नामकरणी करिता होय परेसा गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रैमूर्तीचे गुण एक तू एक निदान भक्तांची रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नव्हे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाव वेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुझी सखा भ्राता तुझी कुळ देवता पारंपरी सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता मज वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचुनी न देव म्हणूनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी ते हो पातळी बैसविले सृष्टीचा पोषक तूच देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम जसे दान दातृत्वासी तळी बावी विहिरी असती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वज वंशी सेविले तुमसी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घेईन जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तयासवे मना कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकांसी करू नये ऐसी कठीणता परेसी बर्वे न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी आज्ञाने मायेसी मारी धरी माता त्या कुमारासी कोपन धरी कैशी आलुंगोनी हर्षी संभोखीपा माता हो कापेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करे संभोखुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवनाता क्षमा करी
करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजून तरी कैसी कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भुवनू तैसे श्री गुरु आपणू आले जवळे येताची गुरु मुनी वंदी नाम करणी मस्तक ठेवून चरण युग्मी हृदय मंदिरात बैसवून व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राये श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्रीनुश्रिय सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमाध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।